अजितदादा पवार यांच्या अपघातानंतर पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडी व मनसेकडून श्रद्धांजली. तीर्थक्षेत्र विकास आघाडी व मनसे तसेच विठ्ठल परिवाराच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघातानंतर आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवक नेते तसेच पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांच्या कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक, समाजसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी सांगितले की स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विठ्ठल परिवाराकडे विशेष लक्ष देत विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान पंढरपूर शहरात तळ ठोकून भगीरथ भालके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. नाना भालके यांच्या पश्चातही दादांनी आमच्या कुटुंबाला दिलेला आधार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होती आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आज खरंच महाराष्ट्र शोक सर्वात बुडालेला आहे. आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री, खरंच कामाचा माणूस आदरणीय अजितदादा पवार यांचं आज एका अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी निधन झालं. खरं तर अजितदादांचं योगदान महाराष्ट्राचं नव्हेसाठी तर देशासाठी देखील अतिशय महत्त्वाचं योगदान तिथं राहिलेलं आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम कायम दादांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. बोलण्यापेक्षा काम करणं, कृती करणं त्यामध्ये अजितदादांचा अखंड होता. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अजितदादांचा दौरा पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू व्हायचा. सकाळी 6ला देखील आपण कधी कधी बघितलं टी व्हीवर की ते बारामतीची नगरपालिका असेल तिथली एवढी कामं असतील त्या ठिकाणी स्वतः जातीनं जाऊन त्या ठिकाणी बघून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ते करायचे. त्यामुळं खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्यानं आज संपूर्ण महाराष्ट्राची हानी झालेलीच आहे. त्याचबरोबर आपल्या पंढरपूर तालुक्याची या विधानसभा मतदारसंघाची देखील त्या ठिकाणी आपली हानी झाली, आपली विठ्ठल परिवाराची झाली. कारण अजितदादांचं खास करून आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं. आपली कुठली कामं असतील, अडचणी असतील तर निश्चितपणे पंढरपूरचा माणूस, पंढरपूरची कुठली समस्या असेल तर अजितदादा त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी मदत करायची. माझा आणि दादांचा खूप जवळचा संबंध होता. कारण मी पोटनिवडणूक ज्यावेळेस आपली लागली होती, भगीरथदादा निवडणुकीला उभारले होते, अजितदादा ज्यावेळेस पंढरपूरला आले होते माझ्या घरी चहा प्यायला त्या ठिकाणी चहासाठी आले होते. त्याच्यानंतर वेळोवेळी कामाच्या माध्यमातून दादांना भेटायचं होते. जे काम दादांकडे घेऊन गेलो ते काम त्या ठिकाणी दादांनी केलं होतं. सुमित्राव यांनी त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातून उभारल्या होत्या. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळेस मी 7-8 दिवस त्या ठिकाणी बारामतीला राहिलो होतो त्या भागामध्ये. त्यावेळेस रोजच दादांचा संबंध यायचा आणि त्यामुळं दादा काय काम करत होते हे मी खूपच जवळून बघितलं आहे. आम्ही तर खरं तर आपल्याला नगरपालिका आपल्या ताब्यात आली आणि निश्चितपणे या ठिकाणी दादा अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या पंढरपूर नगरपालिकेला त्यांचं भरीव असं योगदान आपल्याला मिळणार होतं. दादाने त्या ठिकाणी सांगितलं होतं की कुठलंही काम असू द्या, कसलंही काम असू द्या, तुम्ही कधी माझ्याकडे गुन्हा निश्चितपणे आम्ही करू, अशा पद्धतीचा दादाने आपल्याला शब्द देखील दिला होता. परंतु आपलं दुर्दैव की या ठिकाणी आज अतिशय दुःखद घटना घडली, खूप वेदनादायक. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि माझ्या धोत्रे कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी मी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि श्री विठ्ठल रुक्मिणीला प्रार्थना करतो त्यांना चिरंतर अशी शांती मिळावी. अजितदादांचं आज विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी सकाळी दुःखद निधन झालं.
राज्यात अतिशय बारखडपणे मत मांडणारा आणि कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करणारा नेता म्हणून आज जर सकाळपासून बघितलं तर राजकारणाच्या पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन राज्यात जी आज त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष पार्टीच्या असेल किंवा कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी दुःखद अशी वेदना आज सकाळपासून त्या ठिकाणी निर्माण झाली. कारण अजितदादांच्या सारखा नेता निवडून गेल्यानंतर हातात सत्ता आल्यानंतर पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत भेटेल त्या व्यक्तीचं काम करणारा हा नेता आणि तो नेता अचानकपणे आपल्यातून त्या ठिकाणी निघून जातो. हे महाराष्ट्राच्या मनाला न पटणारी त्या ठिकाणी गोष्ट आहे आणि म्हणून या दुःखद प्रसंगाला, कारण आज दादांचं कार्य असेल, काम असेल, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे. माझ्यावरती आपल्यावरती दुःखाची वेळ आली होती. नानांच्या दुःखद निधनानंतर कुटुंबावरती ज्या ठिकाणी पाठीमागं भक्कम उभं राहण्याची भूमिका आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पार पाडली होती. पोटनिवडणुकीला भाग वाईज, गट वाईज माझ्यासाठी त्या ठिकाणी सभा घेणारे अजितदादा आणि त्या जसं आपण चांगल्या कामाच्या पाठीमागे उभं राहणारे बघितले, त्या ठिकाणी दुःखद प्रसंगात देखील तितक्याच ताकदीनं उभा राहणारा हा नेता आणि आज अचानकपणे आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेला. या कधी मनाला आणि त्या ठिकाणी न पटणाऱ्या या भावना आहेत, वेदना आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि या वेदनादायी प्रसंगातून, या दुःखद प्रसंगातून दादांचं कुटुंब असेल, दादांच्या वरती प्रेम करणारे महाराष्ट्रातले लाखो करोडो त्या ठिकाणी जे चाहते आहेत, त्यांच्या वेदनेला, त्या ठिकाणी दुःखाला आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळो अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो आणि दादांना, आदरणीय अजितदादांना विनम्र अशी भावपूर्ण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो.